नमस्कार आणि या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 8 LED मायक्रोकंट्रोलरच्या पोर्टला कनेक्ट करणे आणि तो स्विचसह ब्लिंक करणे शिकणार आहोत. मायक्रोकंट्रोलर म्हणजे एक कॉम्पोनंट असते जे एक छोटा कम्प्युटर म्हणून मानला जाऊ शकतो, ज्यामध्ये एक प्रोसेसर असतो ज्याची मेमरी रॅम आणि रॉम दोन्ही असते. उद्दिष्टे: या सेशनच्या अखेरीस तुम्ही पुढील मध्ये सक्षम व्हाल: स्विच वापरून 8 LED ब्लिंक करण्यासाठी प्रोग्राम एंटर करणे आणि तो मायक्रोकंट्रोलर ट्रेनर किटवर रन करणे. पोर्ट 2 द्वारे रिझल्ट चेक करणे आणि ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करणे. पुढे आपण ते टूल्स आणि इक्विपमेंट पाहणार आहोत जे पोर्टला 8 LED कनेक्ट करण्यासाठी आणि 8051 मायक्रोकंट्रोलर्स वापरून स्विचसह LED ब्लिंक करण्यासाठी आवश्यक आहेत. यासाठी तुम्हाला खालील टूल्स आणि इक्विपमेंट्स आवश्यक असतील: PC किंवा लॅपटॉप 1, मायक्रोकंट्रोलर किट 1, USB केबल 1, FRC केबल 2, फ्लॅश मॅजिक सॉफ्टवेअर आणि कील मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर. आता आपण पोर्टला 8 LED कनेक्ट करण्यासाठी आणि 8051 मायक्रोकंट्रोलर्स वापरून स्विचसह LED ब्लिंक करण्याची प्रोसिजर पाहूया. या 3 स्टेप्स शामिल आहेत. स्टेप 1: कील सॉफ्टवेअर वापरून 8051 मायक्रोकंट्रोलर प्रोग्राम राईट करणे. स्टेप 2: मायक्रोकंट्रोलर ICला फ्लॅश मॅजिक सॉफ्टवेअर वापरून कन्व्हर्टेड फाईल बर्न करणे. स्टेप 3: हार्डवेअर पार्ट्स कनेक्टिंग करून सर्किट असेंबल करणे आणि आउटपुट एक्झिक्यूट करणे. आता आपण कील मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर नावाचे सॉफ्टवेअर वापरून प्रोग्राम रन करणार आहोत. कम्प्युटर स्विच ऑन करा आणि कील मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर ओपन करा. तुम्ही सॉफ्टवेअर ओपन केल्यावर प्रोजेक्टवर क्लिक करा आणि न्यू मायक्रोव्हिजन प्रोजेक्ट सिलेक्ट करा. 8051 मायक्रोकंट्रोलर असे नाव दिलेल्या फोल्डरमध्ये प्रोग्राम सेव्ह करा जेथे आपण आपला प्रोग्राम राईट करतो. प्रोजेक्ट अनुसार फाईल नेम क्रिएट करा. येथे त्याला 8 LED ब्लिंकिंग युजिंग वन स्विच असे नाव दिलेले आहे. पुढे जाण्यासाठी सेव्ह करा क्लिक करा. मायक्रोकंट्रोलर सिलेक्ट करण्यासाठी एक टॅब पॉपअप दिसून येईल. येथे आपण 8051 मायक्रोकंट्रोलर वापरणार आहोत. डेटाबेसमधून AT89C51 सिलेक्ट करा आणि ओके वर क्लिक करा. स्टार्ट फाईलसाठी नो वर क्लिक करा. स्क्रीनच्या लेफ्ट साईडला प्रोजेक्ट नावाचा एक टॅब दिसून येईल. टार्गेट 1 च्या बाजूला प्लस वर क्लिक करा. आता सोर्स ग्रुप ओपन होईल. सोर्स ग्रुप 1 वर राईट क्लिक करा आणि ॲड न्यू आयटम टू ग्रुप सोर्स ग्रुप 1 सिलेक्ट करा. .sm फाईल सिलेक्ट करा कारण आपण असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम रायटिंग करत आहोत. येथे फाईलला नाव द्या. येथे ते 8 LED ब्लिंकिंग युजिंग वन स्विच असे नाव दिले आहे. ते सोर्स ग्रुप 1 मध्ये ॲड करण्यासाठी ॲड वर क्लिक करा. आता क्रिएट केलेल्या .sm फाईलमध्ये प्रोग्राम एंटर करणे सुरू करा. org00h याचा अर्थ कोडचे ओरिजिन ॲड्रेस 00h ला सेटिंग करणे. येथे L1 हे ॲक्शन परफॉर्म करण्यासाठी एक लूप आहे. आता आपण पोर्ट 1 चे व्हॅल्यू अक्युम्युलेटर रजिस्टर A कडे मूव्ह करणार आहोत. हे इनपुट पोर्ट म्हणून काम करते. ANL A, #01H. ANL म्हणजे बिटवाईज AND ऑपरेशन 01H 00000001 सह आणि अक्युम्युलेटर A. JZL1. JZ म्हणजे जम्प टू लेबल L1 जर अक्युम्युलेटर A 0 आहे. मूव्ह A, #OFFH सेमीकोलन. आता हेक्साडेसिमल व्हॅल्यू FF अक्युम्युलेटर रजिस्टर A कडे मूव्ह करा. हेक्साडेसिमल व्हॅल्यू अनुसार LED ब्लिंकिंग होईल. मूव्ह P2, A. याचा अर्थ मूव्हिंग द व्हॅल्यू ऑफ अक्युम्युलेटर A टू पोर्ट 2. हे पोर्ट आउटपुट पोर्ट म्हणून काम करते. A कॉल डिले. याचा अर्थ कॉलिंग द सबरूटीन डिले.
Move A, #00H hexadecimal value 00H accumulator register A कडे मूव्ह करा. Move P2, A. आपण accumulator A व्हॅल्यू पोर्ट 2 कडे मूव्ह करत आहोत. हे दिलेल्या हेक्साडेसिमल व्हॅल्यू अनुसार आउटपुट डिस्प्ले करेल. A call. याचा अर्थ calling the subroutine delay before the next action. SJMP L1. आता SJMP म्हणजे short jump for indefinite loop jump to the loop created L1. Delay: move R0, #0FFH. अगोदरच्या लाईन्समध्ये आपण डिले कॉल केला आहे. डिले प्रोग्राम रायटिंग करण्यास सुरू करा. हेक्साडेसिमल व्हॅल्यू 0FFH रजिस्टर R0 कडे मूव्ह करा. L2 move R1, #0FFH हेक्साडेसिमल व्हॅल्यू 0FFH रजिस्टर R1 कडे मूव्ह करा. L3 DJNZ R1, L3. डेक्रिमेंट R1 साठी एक लूप क्रिएट करणे आणि L3 कडे जंप करा जर ते 0 नसेल. DJNZ R0, L2. डेक्रिमेंट R0 आणि L2 कडे जंप करा जर ते 0 नसेल. RET Return from subroutine and of the program. आता टार्गेटकडे नॅव्हिगेट करा आणि राईट क्लिक करा आणि ऑपरेशन फॉर द टार्गेट 1 सिलेक्ट करा. फ्रिक्वेन्सीला 11.052 मेगाहर्ट्झ बदला. चिप रॉमवर बॉक्स ऑफ द यूज सिलेक्ट करा. आता मेन्यूकडे जा आणि आउटपुट सिलेक्ट करा. नेम ऑफ द एक्झिक्युटेबल मध्ये हेक्स फाईल नेम एंटर करा. येथे ते 8 LED ब्लिंकिंग 1 स्विच असे आहे. क्रिएट हेक्स फाईलचा बॉक्स सिलेक्ट करा आणि चालू ठेवण्यासाठी ओके वर क्लिक करा. मेन्यूकडे नॅव्हिगेट करा आणि ट्रान्सलेट सिलेक्ट करा आणि चेक करा की तिथे काही एरर किंवा वॉर्निंग आहेत का. बिल्ड आउटपुटमध्ये ते एरर आणि वॉर्निंग नंबर दर्शवेल. आता ट्रान्सलेटच्या पुढे तेथे नाव दिलेले एक आयकॉन असेल. बिल्ड टार्गेटवर क्लिक करा. बिल्ड आउटपुटमध्ये ते क्रिएटिंग हेक्स फाईल फ्रॉम 8 LED ब्लिंकिंग 1 स्विच असे प्रदर्शित होईल. 8 LED ब्लिंकिंग 1 स्विच, 0 एरर, 0 वॉर्निंग. सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्राम एंटरिंग केल्यानंतर मायक्रोकंट्रोलर किट टर्न ऑन करा. आता USB केबल वापरून लॅपटॉप मायक्रोकंट्रोलर किटला कनेक्ट करा. केबलचे एक टोक लॅपटॉपला आणि दुसरे टोक मायक्रोकंट्रोलर किटला कनेक्ट करा. आता कीबोर्डवर विंडोज क्लिक करा आणि कोड बर्न करण्यासाठी फ्लॅश मॅजिक टाईप करा. आता स्टेप 1 मध्ये मायक्रोकंट्रोलर सिलेक्ट करा. मायक्रोकंट्रोलर स्पेसिफिकेशन प्रत्येक किटमध्ये वेगवेगळे असेल. येथे आपण 89V51RD2 वापरत आहोत. आता कॉम पोर्ट सिलेक्ट करण्यासाठी विंडोजवर क्लिक करा आणि डिव्हाइस मॅनेजर टाईप करा. पोर्ट्स कॉम आणि LPT कडे नॅव्हिगेट करा आणि पोर्ट नंबर चेक करा. येथे तो COM20 आहे. आता फ्लॅश मॅजिक ओपन करा. COM20 म्हणून कॉम पोर्ट सिलेक्ट करा. ते प्रत्येक किटमध्ये वेगवेगळे असते. बॉड रेट 9600 आणि इंटरफेस नन ISP असे सिलेक्ट करा. किटमध्ये अगोदर केलेले सर्व प्रोग्राम्स इरेज करण्यासाठी इरेज ऑल फ्लॅशच्या बॉक्सवर क्लिक करा. आता स्टेप 3 फर्मवेअरकडे जा आणि क्रिएट केलेली हेक्स फाईल ब्राउज करा आणि हेक्स फाईल सिलेक्ट करा. स्टेप 5 कडे नॅव्हिगेट करा आणि स्टार्टवर क्लिक करा. आता किटमध्ये प्रोग्राम डंप करण्यासाठी मायक्रोकंट्रोलर किटमधील रिसेट बटणावर क्लिक करा. प्रोग्रामनुसार पोर्ट्स कनेक्ट करा. किटमध्ये पोर्ट्स, स्विच आणि LED लोकेट करा. पोर्ट्स कनेक्टिंग करण्यासाठी FRC केबल्स फीमेल टू फीमेल वापरा.
येथे पोर्ट 1 स्विचला आणि पोर्ट 2 एलईडीला कनेक्ट केले जाते. आता प्रोग्राम बर्न करण्यासाठी पुन्हा रिसेट बटनावर क्लिक करा. प्रोग्रामनुसार आपण 000000101H दिले आहे. याचा अर्थ फक्त बिट 0 स्विच एलईडी वर कंट्रोल करेल आणि इतर स्विचेस एलईडी वर कंट्रोल करणार नाहीत. जर आपण बिट 0 स्विच हाय वर सेट केला तर प्रोग्रामनुसार एलईडी ब्लिंक होईल. प्रोग्राममध्ये आपण डिफाइन केले आहे की जेव्हा स्विच हाय असतो तेव्हा एलईडी FF आणि डिलेसह 00 असेल. जर आपण बिट 0 स्विच लो कडे टॉगल केला तर आपण पाहू शकतो की आउटपुट एलईडी मध्ये बदल झाला आहे. सर्व एलईडी प्रोग्रामनुसार ऑफ आहेत. आता आपण ब्लिंकिंग एलईडी साठी कंट्रोलिंग स्विच बदलण्याचा प्रयत्न करूया. ANL ऑपरेशनमध्ये हेक्साडेसिमल व्हॅल्यू 10H आणि कील सॉफ्टवेअरमध्ये एलईडीचे ब्लिंकिंग 0FFH असे द्या. टार्गेट बिल्ड करा. फ्लॅश मॅजिक ओपन करा आणि अपडेटेड हेक्स फाइल ब्राउज करा आणि प्रोग्राम एक्झिक्युटिंग करणे सुरू करा. प्रोग्राम डंप करण्यासाठी रिसेटवर क्लिक करा. पुन्हा प्रोग्राम बर्न करण्यासाठी रिसेटवर क्लिक करा. आता बिट 4 स्विच हायवर टॉगल करा. पहा एलईडी FF आणि 00 पॅटर्नमध्ये ब्लिंकिंग होत आहे. आता बिट 4 लो कडे टॉगल करा आणि एलईडीचे निरीक्षण करा. तो ऑफ स्टेटमध्ये असेल. आता दुसरे स्विचेस टॉगल करा आणि तेथे आउटपुट एलईडी स्टेटमध्ये कोणताही बदल नसेल. आता आपण ब्लिंकिंग एलईडी साठी कंट्रोलिंग स्विच बदलण्याचा प्रयत्न करूया. ANL ऑपरेशनमध्ये हेक्साडेसिमल व्हॅल्यू 0 to H असे द्या आणि कील सॉफ्टवेअरमध्ये एलईडीचे ब्लिंकिंग 0AAH आणि 055H असे बदला. टार्गेट बिल्ड करा. फ्लॅश मॅजिक ओपन करा आणि अपडेटेड हेक्स फाइल ब्राउज करा आणि प्रोग्राम एक्झिक्युटिंग करणे सुरू करा. प्रोग्राम डंप करण्यासाठी रिसेटवर क्लिक करा. पुन्हा प्रोग्राम बर्न करण्यासाठी रिसेटवर क्लिक करा. आता बिट 1 स्विच हायवर टॉगल करा आणि एलईडी पहा. ते AA आणि 55 पॅटर्नमध्ये ब्लिंकिंग होत असतील. आता बिट 1 लो कडे टॉगल करा आणि पॅटर्नचे निरीक्षण करा. आता दुसरे स्विचेस टॉगल करा आणि तेथे आउटपुट एलईडी स्टेटमध्ये कोणताही बदल नसेल. येथे आपण या सेशनच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सेशनमध्ये आपण शिकलो की स्विचसह ब्लिंक करण्यासाठी एलईडी प्रोग्राम करणे, 8051 मायक्रोकंट्रोलर वापरून स्विचसह एलईडीची डिझाइन करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढच्या सेशनमध्ये लवकरच भेटू.